नमस्कार मंडळी. स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आज आपण पाहणार आहोत. काव्या आपल्या एक्झामसाठी निघालेली असते आणि तेव्हा ती ताईला बोलते, ताई मला माहीत आहे की मी एक्झामसाठी जात आहे, परंतु घरीसुद्धा तुझी एक परीक्षाच आहे. आणि ती पुढे बोलते, तू इथे आल्यापासून मला आणि जीवाला एकत्र बघत आहेस, मग तुला सांग 16 डिसेंबर आठवलं का? आणि तेव्हा नंदिनीच्या चेहऱ्यावरचा रंग उडतो. त्यानंतर आपण पाहतो काव्या परीक्षेसाठी तयार झालेली असते आणि त्या ठिकाणी पार्थ हा ओपन जीप घेऊन येतो आणि हे पाहून काव्या अतिशय आनंदित होते आणि ती पार्थला बोलते, मिस्टर देशमुख, तुम्ही फक्त मला एक्झाम सेंटरला सोडण्याएवढी माझी इच्छा पूर्ण करत आहात, परंतु खूपच मनावर घेतले आहे असे वाटते. आणि दोघेही त्या ओपन जीपमध्ये बसून निघून जातात. त्यानंतर आपण पाहतो की जीवा घरामध्ये सर्वांच्या समोर रम्यावर ओरडतो आणि रम्याला बोलतो, पार्थ काव्यासोबत तिला सोडायला गेलेला आहे, त्यामुळे तुझा खूपच जळफळाट होत आहे आणि तुझी चिडचिड वाढली आहे. तेव्हा रम्या जीवावर रागवते आणि जीवाला बोलते, जीवा तू मध्ये बोलू नकोस, मी तुला बोलले नाही. आणि जीवा बोलतो, मला नाही बोललीस, परंतु नंदिनीला बोललीस आणि नंदिनीला बोलल्यानंतर मी मध्ये बोलणारच. आणि तो नंदिनीच्या बाजूने रम्यावर रागवलेला असतो. हे पाहून नंदिनीला देखील खूपच आनंदित झालेली असते. आता पुढील येणाऱ्या भागामध्ये काव्या पार्थप्रमाणेच जीवा आणि नंदिनी यांच्यातील दुरावा देखील मिटणार का, हे पाहणं खूपच मजेदार ठरणार आहे.